मुख्यमंत्री फडणवीसांच्या वृत्तपत्रातल्या लेखावरनं बच्चू कडू यांनी टीका केलेली आहे। 100 चूहे खाकर बिल्ली हज को जाती है तो गलत है असं बच्चू कडू म्हणतायत। भाजपच्या एकाही माणसावर ईडी कारवाई का केली गेली नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। विरोधकांवर ईडी कारवाई ही छुपी आणीबाणीच आहे असं बच्चू कडू म्हणतायत। आणीबाणीवर बोलण्याचा अधिकार भाजपनं गमावलाय असं सुद्धा बच्चू कडूंचं म्हणणं आहे। अन्य आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे। म्हणजे 100 चूहे खाकर अगर बिल्ली हज को या दर्शन को जाती है तो गलत है। तुम्ही काय केलं? एकही ईडीची कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही? ही आणीबाणीच छुपी, ती स्पष्ट होती। ते आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती, पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं? अरे तुम्ही विरोधात बोलले तर ईडीमध्ये टाकणार, विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमच्या बँकेचे पद काढणार, ही छुपी आणीबाणी आहे। तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोण दिलाय? तो अधिकारच गमावलाय बीजेपीने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।